साऱ्या त्रिभुवनामध्ये सर्वात खूप सुंदर म्हणून श्री लक्ष्मीनारायणाचा जोडा पूजला जातो व मानला जातो. साऱ्या चराचरात व आपल्या चांगल्या शुद्ध पवित्र आचरणाने प्रत्येक घरामध्ये धनदौलत व सुख शांतीच्या शुभरूपाने या दोघांचा नित्यवास असतो आणि वाईट अपवित्र आचरणाने सर्वनाश असतो. माता लक्ष्मी देवीचे पिता महर्षी ऋषी मुनी भृगू व आई ख्वाती आणि दाता व विधाता नावाचे दोन भाऊ होते. भृगु ऋषींची कन्या म्हणून तिचे नाव भार्गवी असे ठेवण्यात आले होते. त्रैलोक्यात सर्व स्त्रियांमध्ये सर्वांग सुंदर रूपवान कन्या म्हणजे श्री माता लक्ष्मी होती आणि सर्वात सुंदर स्वरूप पुरुषोत्तम म्हणून ज्याची ख्याती होत आहे अशा वैकुंठ निवासी श्री विष्णू नारायणाला तिने समजू लागल्यापासून मनाने आपले पती म्हणून मानले होते. त्यांच्या प्राप्तीसाठी लक्ष्मी देवीने माता पार्वतीसारखी घोर तपस्या केली आणि श्री विष्णूंना प्रसन्न करून घेतले. इथे समुद्र मंथनातून निघालेल्या लक्ष्मीचे इथे काही संबंध नाही बर का. तिची आपल्या प्रती कठोर तप साधना भक्ती व निष्ठा पाहून त्यांनी तिच्याशी विवाह केला. त्यांचे तिच्यावर खूप खूप एकनिष्ठ प्रेम होते. म्हणून मानव कल्याणासाठी श्री विष्णूंनी पृथ्वीवर जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये त्यांची पत्नी म्हणून लक्ष्मी देवींना स्वीकारले होते. त्यांना अनेक वेळा अवतार घ्यायला लागले होते. आपण कुठेही जाऊ तिकडे तिला घेऊन जाता यावे म्हणून आपल्या प्रियेची कायमची आपल्या हृदयात छातीवर स्वस्तिक स्वरूपात स्थापना केली. ती विष्णुप्रिया म्हणून कायमस्वरूपी त्यांच्या छातीच्या एका बाजूला सफेद केसांच्या कुंचक्यात स्वस्तिक स्वरूपात विराजमान असते आणि कायमस्वरूपी त्यांच्या चरणांशी नतमस्तक होऊन ते दाबत बसल्याचे नित्य आपल्याला आढळते. म्हणून एकदा नारद मुनींनी याबद्दल मातेला विचारले की माते, तुम्ही नेहमी प्रभूंच्या चरणांशी बसून त्यांचे चरण का दाबत असता? तेव्हा देवी लक्ष्मी माता म्हणाली की मुनीवर या साऱ्या त्रिभुवनात देवता असो किंवा मनुष्य प्राणी पण सर्वांवर काही वाईट ग्रहांचा दुष्परिणाम हा होतच असतो आणि प्रत्येक स्त्रीच्या हातात राजगुरू बृहस्पतींचा निवास असतो. तसेच प्रत्येक पुरुषाच्या पायात दैत्यगुरू शुक्राचार्यांचा निवास असतो आणि ज्यावेळी स्त्रीचे हात पुरुषाच्या पायावर फिरतो तेव्हा देव व दानव या दोघांचा एकत्र संगम होऊन त्यामुळे घरामध्ये धनसंपदा सुख शांती व सर्व काही प्राप्त होते. म्हणून मी प्रभूंच्या चरणी नित्य निवास करत असते. पतिचरण स्पर्शानेच मला ही सर्व धनसंपदा प्राप्त होत असते. त्यांच्या चरणाशिवाय माझे दुसरे काहीच अस्तित्व नाही. म्हणून सदैव मी नारायणाचे चरण दाबत असते. जिथे हरी तिथेच मी नेहमी निवास करत असते. ज्या घरात नित्य प्रभूंची पूजा होते तिथेच मी निवास करते. त्यांच्या पूजेशिवाय माझी पूजा काहीच संपन्न होत नाही. माता लक्ष्मी नारायणाच्या चरणी बसून नित्य त्यांचे चरण कमल का दाबत असते हा प्रश्न नारदाप्रमाणेच सर्वसामान्य लोकांमध्ये पडलेला. एक कारण तर आपण आत्ता मी तुम्हाला सांगितले की पती पत्नी महान दोन दैवी शक्ती महालक्ष्मीचे शुभ हात व नारायणाचे शुभ चरण दोन्ही शक्ती अशा प्रकारे एकत्रित होऊन या जगात धनसंपत्तीची उत्पत्ती करत असतात. आणि दुसरे अजूनही यामागे एक पौराणिक कारण आहे ते असे. माता लक्ष्मीची एक बहीण आहे. तिचे नाव अलक्ष्मी आहे. ती सर्व बाजूंनी लक्ष्मी मातेच्या अगदी विरुद्ध होती. दिसायला खूप कुरूप गुणांनी पण खूप खूप अवलक्षणी म्हणून तिला कोणीही पसंत करत नव्हते. म्हणूनच तिचे लग्न झाले नाही. तिला लक्ष्मी देवीचा खूप हेवा वाटायचा. म्हणून ती नेहमी त्या दोघांना भेटायला वैकुंठाला येत जात असे. ती ज्यावेळी यायची तेव्हा लक्ष्मीनारायण आपल्या दोघांच्या प्रेममय दुनियेत हरवलेले दिसायचे. श्री विष्णू लक्ष्मीला अशा रूपात पाहत बसायची. असे नेहमीच ती करत होती. ते पाहून लक्ष्मी देवीला खूप राग आला. त्या तिला म्हणाल्या, तू का सारखे सारखे माझ्या घरी येतेस? माझ्या पतीला वाईट नजरेने का पाहत बसतेस? तुला ते शोभते का? तुझ्या बहिणीचे ते पती आहेत ते तुला माहिती आहे ना? तेव्हा अलक्ष्मी म्हणाली, मग मी कुठे जाऊ? मलाही तुझ्या पतीसारखाच सुंदर पती हवा आहे. पण मी कुरूप असल्याने माझ्याशी कोणीही विवाह करत नाही. म्हणून मी यापुढे तू जिथे जाशील तेथे मी नेहमी तुझ्याबरोबर असेन. तिचे असे विचित्र बोलणे ऐकून लक्ष्मी मातेला खूप राग आला. तिने रागाच्या भरात अलक्ष्मीला शाप दिला. तुझे विचार खूप तुच्छ वाईट व अनैतिक आहेत. म्हणून मृत्यूची देवता तुझा पती होईल आणि यापुढे जिथे जिथे घाण कचरा काळोख कलह अशा कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी असतील तेथेच तुझा नित्यवास राहील
आणि तेव्हापासून अलक्ष्मी केरकचरा, गहाण, काळोख, कलह अशा वाईट ठिकाणी जाऊन वास्तव्य करत असते. तिने परत आपल्या घरी येऊन श्री विष्णूंच्या सानिध्यात राहू नये म्हणून लक्ष्मी देवी सतत त्यांच्या चरणांजवळ बसून त्यांचे चरण साफ करत असते, असे पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे. पण महत्त्वाचे कारण हेच आहे की पत्नीच्या हाताचा पतीच्या पायाला स्पर्श होतो तेव्हा दोघांचेही ग्रहमान जुळून ते खूप भाग्यशाली, बलवान व धनवान बनवतात. पण ते आपण कोणी व किती योग्य समजतो हे आपल्या प्रत्येकाच्या विचारसरणीवरती अवलंबून असते. कोणी ते मानतात तर कोणी मानत नाहीत, पण यात काहीतरी तथ्य असणारच. म्हणून तर विष्णुप्रिया महालक्ष्मी माता सदैव आपल्या पतीच्या चरणाशी बसलेली असते. ज्या घरामध्ये स्वच्छता, पवित्रता, शांतता असते आणि घरातील व्यक्तींचे घराप्रमाणेच तनमन शुद्ध पवित्र असते, जिथे हरिपूजन नियमित असते, अशा ठिकाणीच महालक्ष्मी देवीचा नित्य निवास असतो. तिला घाण, कचरा, अस्वच्छता, वाईट गोष्टी अजिबात चालत नाहीत. ते स्थान तिने अलक्ष्मीला दिले आहे. तिलाच औदसा असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीचे विचार, आचार, वागणे वाईट असते तर त्याला औदसा लागली आहे असे म्हटले जाते. कारण कुठल्याही वाईट गोष्टीवरच अलक्ष्मी म्हणजे औदसा सहज कब्जा मिळवते. असे ठिकाण ती नेहमीच शोधत असते. म्हणून नेहमी वाईट विचारांना कधीही मनामध्ये थारा देऊ नये. जर त्याला औदसेने घेरले की तो तिच्या पूर्ण आहारी जातो आणि आयुष्य बर्बाद करून घेतो. आणि जिथे मनापासून प्रभू नाम घेतले जाते, सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती लावून पूजा केली जाते, घरदार व तनमन शुद्ध पवित्र राखून जी व्यक्ती नेहमी सन्मार्गावर चालते, तिच्या घरी लक्ष्मी देवी नित्य वास करत असते. तिच्या घरातील वास्तव्याने प्रत्येक घरामध्ये सुख, समृद्धी व शांतता नांदत असते. तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान माहिती, कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.